मुंबई महानगरपालिकेचा निकाल अखेर जाहीर झाला असून मुंबईच्या राजकारणात मोठा बदल पाहायला मिळतोय। 227 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे। भाजपने एकूण 89 जागांवर विजय मिळवला असून गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईवर सत्ता असलेल्या ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला 65 जागा तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 29 जागा मिळाल्या आहेत। काँग्रेसला 24, AIMIM ला 8, मनसेला 6, राष्ट्रवादी काँग्रेसला 3, समाजवादी पक्षाला 2 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 1 जागा मिळाली आहे। या निवडणुकीत एकूण 47.72% मतदान झालं असून 54 लाखाहून अधिक मतदारांनी आपला हक्क बजावला। भाजपच्या विजयी उमेदवारांना सुमारे 11,79,000 मते मिळाली आहेत। भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेने एकत्र येत महायुती म्हणून निवडणूक लढवली होती। या युतीने बहुमताचा 114चा आकडा पार केल्यामुळे आता मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे। निवडणूक प्रचारात विकास कामे, मेट्रो, कोस्टल रोड आणि पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला होता, तर दुसरीकडे मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र येताना दिसले। मात्र निकाल पाहता मुंबईकरांनी भावनिक मुद्द्यांपेक्षा विकासाला पसंती दिल्याचं स्पष्ट होत आहे। मुंबई महानगरपालिकेत हा सत्ता बदल आगामी राजकारणासाठी महत्त्वाचा मानला जात आहे। दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।